शेवग्याच्या शेंगाची भाजी तर तुम्ही खाल्लेलीच असेल, पण आज आपण त्या शेवग्याच्या पालांची भाजी बनवणार आहोत। ही भाजी एकदम पावसाळ्यातील आरोग्यदायी भाजी आहे। शेवग्या पानांना सुपरफूड मानलं जातं, कारण त्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात। ही भाजी चविष्ट तर आहेच, पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे। चला तर मग सुरुवात करूया। तर शेवगा पालांची भाजी बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी आपण एक ठेचा बनवून घेणार आहोत। तर हा ठेचा मी मिक्सरमध्ये न वाटता असा खलबत्त्यामध्येच आपण वाटून घेणार आहोत। थोडा जाडसरच ठेवायचा, म्हणजे खूप छान लागतो। तर ही मिरची आणि लसूण घेतलेली आहेत मी। लसूण भरपूर प्रमाणात घ्यायचं, म्हणजे भाजीला टेस्ट खूप छान येते लसणाची। तर लसूण आणि मिरची आपण असं ओबडधोबड थोडी जाडसरच पेस्ट करून घेणार आहोत। जर मिक्सरमध्ये बारीक केलं असतं तर पूर्णपणे बारीक ह्याची पेस्ट झाली असती। तर आपल्याला बारीक पेस्ट नको आहे, असं थोडंसं जाडसरच ठेवायचं। पालेभाजीमध्ये जर तुम्ही अशी जाडसरच पेस्ट टाकली ना, तर पालेभाजीला खूपच छान चव येते। तर या पद्धतीने आपण लसूण आणि मिरचीची अशी थोडीशी जाडसर पेस्ट करून घेतलेली आहे। आता ही आपण एका डिशमध्ये काढून साईडला ठेवूया। भाजी बनवण्यासाठी आपण हा शेवगाचा पाला घेतलेला आहे। शेवग्याची शेंग सगळ्यांनाच माहीत असेल। त्या शेंगाच्या ज्या झाडाला पाला येतो ना, हा कवळा, त्याच कवळ्या पालांची आपण ही भाजी बनवणार आहोत। या पालांमध्ये ना भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, त्याच्यामुळे आपले हाडे आणि दात भरपूर मजबूत होतात। विटॅमिन ए, सी आणि ई असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीला आधार मिळतो। तर आपण ही भाजी अशी म्हणजे निवडून घेत आहोत। त्याची कवळी कवळी पानं आणि देठं आहेत ना, ही या पद्धतीने मी सगळी अशी काढून घेतलेली आहे। तर अँटीऑक्सिडंट असल्यामुळे शरीराचे पेशीचे संरक्षण होण्यास मदत होते। या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिनेही असल्यामुळे शरीराला पोषण अधिक मिळते। तर शेवगा पानांची भाजी ही संतुलित आहाराचा एक पौष्टिक भाग आहे। ती अनेक महत्त्वाचे पोषक घटक देते आणि नियमित संतुलित आहारासोबत खाल्ल्यास आरोग्यासाठी उपयुक्त ठरते। तर आपण ही भाजी अशी ह्या पद्धतीने निवडून घेतलेली आहे। याचा कवळा कवळा पाला आहे ना, तो काढून घ्यायचा आणि जाड जी देठ असेल ती काढून घ्यायची। तर ही बघा, ही कवळी देठ आहे, ही कवळी देठ मी पूर्णपणे घेणार आहे। आता ही बघा, ही कवळी देठ आहे आणि पाला पण एकदम कवळा कवळा आहे। तर ही खूपच पौष्टिक अशी भाजी आहे। ही आपण सगळी अशी या पद्धतीने निवडून घेतली, फक्त पाला काढून घेतला आणि 2-3 पाण्यामध्ये ही अशी स्वच्छ पाण्यामध्ये अशी धुवून घ्यायची। म्हणजे काय होतं, ह्याच्यामध्ये काही कीड वगैरे कचरा असेल तो निघून जाईल आणि भाजी एकदम स्वच्छ धुतली जाते। या पद्धतीने मी पाण्यामध्ये अशी भाजी धुवून घेतली आणि एका चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवून दिलेले। आता हे पानं तुम्हाला जर कापून घ्यायचे असतील तुम्ही कापूनही घेऊ शकता, किंवा जर डायरेक्ट वापरायचे असतील तर डायरेक्ट पण ही भाजीमध्ये वापरू शकता। तर आता आपण एका लोखंडी कढईमध्ये ही भाजी बनवणार आहोत। तर लोखंडी कढई वापरण्याचं हे आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये लोखंडी कढईला भरपूर म्हणजे आयरन असतं, त्याचे आयरन पण आपल्याला या भाजीमध्ये मिळणार आहे। तर तेल गरम झाल्यानंतर आपण जी ठेचा बनवलेला मिरची आणि लसणाचा, तो ठेचा आपण ह्या तेलामध्ये छान असा खमंग परतून घ्यायचा आहे। मस्त असा तेलामध्ये फ्राय करून घेऊया। आता छान तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर मी हे 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले, ते छान असे थोडे जाडसरच कापून घेतलेले होते मी। आणि आता कांदा पण छान असा गुलाबी होईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। छान असा कांदा असा ट्रान्सफरन होईपर्यंत आपण परतून घेऊया। ही भाजी एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत। ह्याच्यामध्ये घरच्या साहित्यात आपण ही उपलब्ध अशी भाजी बनवून घेत आहोत। तर बघा, मस्त असा कांदा छान असा परतवून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ही मूग डाळ वापरणार आहोत। तर ही मूग डाळ मी भिजवून न घेता डायरेक्ट अशी धुतली आहे आणि डायरेक्ट आपण या भाजीमध्ये वापरणार आहोत। कारण मूग डाळ भिजवून जर तुम्ही घेतली तर ही म्हणजे लगेच शिजेल आणि मग म्हणजे भाजीमध्ये पूर्ण याचा रेंदा होऊन जाईल आणि कळणारच नाही आपण की मूग डाळ टाकली आहे। त्याच्याकरता मी ही अजिबात म्हणजे भिजवून नाही घेतली, फक्त धुवून घेतली पाण्याने आणि डायरेक्ट आपण तेलामध्ये ही छान अशी कांद्यासोबतच मस्त अशी परतवून घेऊया। तरी छान अशी परतवून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये रंगासाठी थोडीशी अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे। आता हळद छान अशी आपण मिक्स करून घेऊया ह्या भाजीमध्ये। ही भाजी बघा, अगदी घरच्या साहित्यामध्ये बनवू शकते। एकदम साधी सोपी भाजी आहे, पण ह्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात असे गुणधर्म आहेत। तर आता छान कांदा आणि मूग डाळ आपली छान अशी परतवून झाल्यानंतर आपण जी पानं घेतलेली शेवग्याच्या पालं ती धुवून स्वच्छ घेतलेली, ती आता आपण ही कढईमध्ये टाकून ही पण छान अशी परतवून घेऊया। ही भाजीची टेस्ट ना अगदी मेथीच्या भाजीसारखीच लागते। मेथी जशी थोडीशी कडवट असते ना, त्या पद्धतीने
ह्या पालांना पण थोडंसं आपला कडवटपणा असतो. तर काही लोक हा पाला आहे ना म्हणजे पाण्यामध्ये उकडवून पण घेतात, उकडून पिळून घेतात ही भाजी. तर मी तशी न करता ही डायरेक्ट मी करणार आहे, कारण जर उकडून घेतली तर मग पूर्ण पाण्यामध्ये ह्याचे जे जीवनसत्व आहे ते सगळे पाण्यामध्ये निघून जातील. तर या पद्धतीने जर तुम्ही ही भाजी केली तर भरपूर प्रमाणात तुम्हाला या भाजीचे गुणधर्म तुमच्या शरीरात जातील. तर छान असे आपण परतवून झाल्यानंतर आता चवीनुसार आपण मीठ टाकूया. आता या भाजीला स्वतःच्या अंगचं पाणी नाही सुटत, तर आता आपण मीठ टाकल्यामुळे आता ह्याला पाणी सुटायला सुरुवात होईल, म्हणजे त्याच पाण्यामध्ये ही भाजी छान अशी शिजेल आणि आपण जी मूग डाळ टाकलेली आहे ती पण छान अशी शिजेल. तर मी 2 ते 3 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून छान अशी ही थोडीशी वाफवून घेऊया. तर बघा, एक वाफ काढल्यानंतर आपण बघूया तर ही भाजी अजून शिजलेली नाही आहे. आपण पुन्हा एकदा ह्याला थोडंसं म्हणजे वरतून अशी खाली अलटी पलटी करून घेऊया, म्हणजे खाली लागायला नको. तर छान अशी मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण 3 मिनिटासाठी मी पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहे. ही भाजी शिजायला थोडा टाईम लागतो, कारण ही पानं थोडीशी वेगळीच असतात, शिजायला थोडा टाईमच घेतो. तर आता आपण पुन्हा एकदा 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवून छान अशी भाजी शिजवून घेऊया. तर बघा, मस्त अशी भाजी आपली छान अशी शिजलेली आहे, मस्त झालेली आहे. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता, खूपच छान लागते. तर मस्त अशी ही भाजी आता झालेली आहे. तर ह्या वेळेला तुम्ही ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा दाण्यांचा जो कूट आहे भाजलेला शेंगदाण्याचा, तो कूट पण ह्याच्यामध्ये वापरू शकता. तर आपण आता चेक करूया की पाला चांगला शिजलेला आहे का. तर मस्त असा नरम झालेला आहे, सॉफ्ट झालेला आहे, भाजी चांगली अशी शिजलेली आहे. तर आता मी थोडंसं ओलं खोबरं आहे ना ते किसून घेतलेलं होतं, ते ओलं खोबरं पण मी टाकणार आहे भाजीवर, म्हणजे भाजीला चव चांगली लागते. कोणी कोणी ह्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे शेंगदाण्याचा कूटही वापरतात. तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट, ओलं खोबरं वापरलं तरी पण चालेल. तर आता आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे बघा, शेवगाच्या पालांची भाजी. तर आपण ही छान अशी मिक्स करून घेऊया आणि सर्व करून घेऊया छान अशी. तुम्ही भाकरी, भाजी, चपातीसोबत पण खाऊ शकता ही भाजी. तर पावसाळ्यातील आरोग्यदायी शेवगा पानांची भाजी तयार आहे. तुम्हीही पौष्टिक आणि चविष्ट भाजी नक्की करून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत पण शेअर करा आणि अशाच सोप्या आणि चविष्ट आरोग्यदायी रेसिपीसाठी आशाच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसह. तोपर्यंत काळजी घ्या, निरोगी राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद.